आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आई बोल ना तू माझ्याशी। मला खूप भूक लागली आहे। जेवण तयार आहे, तू जाऊन जेव जा। नाही तू सुद्धा खाली आहे। तू मला सुद्धा खाऊ घाल आणि तू सुद्धा खा। मला भूक नाहीये। वेदा तुझे देवळात वागली आहेस ना, त्याच्यानंतर माझी भूक मेली आहे। आई असं नको ना बोलूस। मीरा, हे बघ, हे असं बसून चालणार नाहीये। चल पत्रवाणी आईची समजूत घाल तू आधी। त्यांचा खूप मोठा गैरसमज झालाय तुझ्याबद्दल। चल उठ। मला आता कोणताच प्रयत्न करायचा नाही। मी हरले ग। वेदा आणि वेदाच्या बाबांना जवळ आणण्याचा मी खूप प्रयत्न केला, पण माझ्याने काही ते होतच नाहीये। या उलट ना मीच खोटे ठरते। वेदाचे बाबा सुद्धा मलाच बोलले ग। मीरा, असं नाहीये हा। असा समज नको करून घेऊस। असा कसा समज नको करून घेऊ? वेदाचे बाबा जे बोलले ना ते माझ्या कानात अजूनही घुमतंय। नाही, त्यांनी दोष द्यावा मला, पण आपल्या मुलीच्या मनात काय घालमेल सुरू आहे हेही कळत नाहीये का त्यांना? कसं आहे ना की त्यांना वेदाबद्दल इतकंच वाटत असतं ना, तर त्यांनी तुझा जीव घेतलाच नसता। मीरा, या पुढे एक शब्दही बोलू नकोस। तू माझ्या अथर्ववर खूप मोठा आरोप करतेयस। आणि काय ग, सत्य ऐकायचंय ना तुला? मग ऐक, मला अथर्वने नाही मायाने मारलंय। तुला जपणार आहे